कोणतीही वस्तू काही मिनिटात आपल्या दारात येत असल्यानं झेप्टो सारख्या कंपन्या कमी वेळातच प्रमुख शहरात प्रसिद्धीस आल्यात। अवघ्या काही मिनिटात खाद्यपदार्थ तसेच इतर जिन्नस पोहोचवणाऱ्या या कंपन्या विश्वासार्ह आहेत का, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। झेप्टो या बड्या ब्रँडची पनवेल तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पोलखोल केली आहे। पनवेलमधील झेप्टोच्या गोदामात एक्सपायर झालेले अन्नपदार्थ ठेवले जातात, हेच अन्नपदार्थ ग्राहकांना विकले जातात असे आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी अनेक खाद्यपदार्थांच्या तारखा ऑन कॅमेरा कथन केल्यात। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कक्ष उत्तर रायगड यांच्याकडे पनवेलमध्ये राहणाऱ्या एका नागरिकानं तक्रार केली की त्यांना झेप्टोमधून एक्सपायर्ड प्रोडक्ट डिलिव्हर करण्यात आले। ते खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे त्यांच्या घरातील माणसांना विषबाधा झाली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं। या तक्रारीची कोणतीही दखल झेप्टो कंपनीने घेतली नाही। उलट त्यांनी पीडित व्यक्तीला पोलिसात जा अथवा कोर्टात जा, आम्हाला काही फरक पडत नाही अशा पद्धतीचं आरेरावीचं उत्तर देत घाबरवण्याचा प्रयत्न केला। ही तक्रार घेऊन हा व्यक्ती थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित जनसंपर्क कार्यालयात पोहोचला। लागलीच मनसे पदाधिकाऱ्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत कंपनीच्या गोडाऊनमध्ये जाऊन पाहणी केली। त्यावेळी त्यांना खराब झालेल्या भाज्या, वास येत असलेले अन्नपदार्थ, एक्सपायर्ड झालेले अन्नपदार्थ यांचा खजिना सापडला। याबाबतची तक्रार एफडीए महानगर अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली जाणार असून योग्य ती कारवाई या कंपनीवर लवकरात लवकर करावी अशी मागणी नागरिकांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे। एक्सपायर्ड माल विकणाऱ्या झेप्टोच्या गोदामाला टाळे लावण्याची मागणीही मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। असे न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीनं कारवाई करेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जय महाराष्ट्र, मी समीर रघुनाथ पवार, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष जनहित कक्ष, आणि माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत। आपण पाहू शकता की आज आम्ही झेप्टो या कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये आलेलो, स्टोरेज जिथून पूर्ण पनवेल, कामोठे, पनवेल महानगरपालिकामध्ये जेवढे येतात तिकडे इकडून सप्लाय होतो। त्या वेअरहाऊसमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला आम्ही परिस्थिती बघितली, आता तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवतो। ही भाज्यांची परिस्थिती आहे। या भाज्या तुम्ही बघू शकता, आता क्लोज करत या भाज्या तुम्ही बघू शकता, सगळ्या बुरशी आलेल्या भाज्या आहेत, है ना। तशाच पद्धतीने टॅग पण यांचा आहे, याच्यावर तुम्ही पाहू शकता। स्कॅनर सहित टॅग आहे, म्हणजे ती विकायसाठी ठेवलेली। प्रामुख्याने आम्ही एक आमचे पनवेलचे नागरिक आहेत म्हात्रे म्हणून, तर त्यांनी 14 तारखेला 15 तारखेला अण्णा इडली म्हणून एक इडलीचा आटा मागवलेला, आणि ते इडलीच्या आटाची एक्सपायरी डेट जी होती ही होती 14 तारखेची, आणि तो प्रोडक्ट त्यांना डिलिव्हरी झाला 15 तारखेला। 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजता, आणि त्याचा पूर्ण पेपरवर्क वगैरे आमच्याकडे आहे। आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या आईला व त्यांच्या मुलीला अक्षरशः विषबाधा झाली। डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं थोडक्यात वाचले। त्यांची वाईफ प्रेग्नेंट देखील आहे। त्या नशिबाने त्यांनी ते खाल्लं नाही, नाहीतर केवढी मोठी घटना झाली असती। तर या घटनेचा जबाबदार कोण आहे, तर स्टोअरचा इन्चार्ज। आणि ज्या वेळेला यांनी त्या इन्चार्जशी बोलणं केलं तर तो काय म्हणाला की काय करायचंय ते करा, आम्ही कोणाला घाबरत नाही, पोलीसमध्ये कंप्लेंट करा, कोर्टात बघून घेऊ। तर अशा पद्धतीची जी मजुरी आहे ना, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये तर चालू देणारच नाही। आणि हा आमचा जो म्हात्रे आहे याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि झेप्टोला जर झेप्टोने याच्या पुढे आपलं काम व्यवस्थित नाही केलं तर टाळा ठोकणार झेप्टोला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।